फ्रेंड्स, तुम्हाला मला आणखीन एक आज एक व्हिडिओ टाकावासा वाटला, पोस्ट करावासा वाटला. कारण हे तुम्हाला जाणणं जरुरी आहे. जो माझा अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे. आणि हा अनुभव आहे झेप्टोबद्दल. मी बरंचसं सामान झेप्टोवरनं मागवते, तुम्ही मागवत असाल आणि इतरही काही प्लॅटफॉर्म आहेत, ब्लिंकिट आहे, स्विगी आहे, याच्यावरनं आपण मागवत असतो. तर तसं मी एक वेळेला ना अमूल खवा मागवला आणि त्याची मी 2 पॅकेट्स मागवली. तर मी जनरली असं एक्सपायरी डेट वगैरे बघत नाही आणि माझ्या डोक्यात पण येत नाही ते बघायचं. पण कसं कोणाने त्या दिवशी मी म्हटलं चला आपण हे बघायला हरकत नाही आहे की एक्सपायरी डेट काय आहे. म्हणजे तेवढे दिवस आपण ते पॅकेट ठेवू शकतो आणि नंतर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते वापरू शकतो. काही घाई नाही आहे आपल्याला वापरायची. तर मी तर फ्रीझरमध्ये ठेवते त्यामुळे ते तसंही बरेच दिवस टिकतं. परंतु मी जेव्हा त्याची एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट बघितली तेव्हा मला शॉक बसला. का बसला तुम्हाला सांगते. कारण त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट सेमच होती. असं कसं असू शकतं तुम्ही मला सांगा. आणि हे बघितल्यानंतर मी पहिले झेप्टोला कंप्लेंट केली. त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही. माझे पैसे रिफंड दिले नाहीत, काही नाही. त्याच्यानंतर मी अमूल कंपनीला संपर्क साधला. त्यांना ईमेल केली. त्यांच्या कस्टमर केअरला मी फोन केला. एवढं करून त्या लोकांनी मला फोनसुद्धा केला नाही. म्हणजे अमूलसारख्या कंपनीकडनं हे एक्सपेक्टेड नाही आहे. त्यांना त्यांचं नाव खराब झालेलं चालतं कसं काय? एवढी मोठी कंपनी आहे ती. आणि समजा जर ते कोणीतरी ॲडल्ट्रेटेड डुप्लिकेट बनवलेलं असेल प्रॉडक्ट आणि म्हणून अशी मिस्टेक झाली असेल तर ते त्यांना कळलं पाहिजे ना. त्यांनी ती छानबीन करायला हवी होती याची शहानिशा. तर हे त्यांनी केलंच नाही आणि हे ग्राहकांच्या जीवाशी खेळणंच नाही का. तर आपण म्हणजे काय खातो आहे ना हे आपल्याला आता दररोज नीट बघायला पाहिजे. सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही डोळे बंद करून कुठली वस्तू पटापट डेट वगैरे न बघता अशी खाऊ नका. आणि प्रत्येक गोष्ट बघत जा आणि शक्यतो झेप्टो वगैरे अशा प्लॅटफॉर्मवरनं ना अशा गोष्टी मागवूच नका. मला तसं म्हणायचं आहे. कारण माझा जो अनुभव आहे तो खूप वाईट आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं पॅकेट होतं ना, तर त्याचं तर तुम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग समजा या वर्षाची होती. पण त्याची एक्सपायरी डेट 2 वर्षाच्या नंतरची होती. असं कसं शक्य आहे? म्हणजे मला नाही वाटत की कुठल्या दुधाच्या प्रॉडक्टची एक्सपायरी डेट खव्यासारख्या आणि ती 2 वर्षानंतर कशी असू शकेल? तर म्हणजे हेही मला कळलं नाही. मला तर वाटतं हे काहीतरी ना कोणीतरी ॲडल्ट्रेटेड माल विकतं आहे आणि झेप्टोला ते माहिती आहे का नाही मला नाही माहिती. पण ही खूप मोठी म्हणजे एक वाईट परिस्थिती आहे की हे कस्टमर्स असं जर खात राहिले तर त्यांना काही होऊ शकतं. त्यांच्या म्हणजे फूड पॉयझनिंग होऊ शकतं आणि तुम्ही ते पॅकेट खाल्ल्यानंतर फेकून देणार यूज केल्यानंतर. तर त्यामुळे तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही काय खाल्ल्याने तुम्हाला काय झालेलं आहे. आणि ते पॅकेटचं तर पुरावा पण नसणार आहे. आता लकीली मी ते पॅकेट नीट ठेवलं होतं एवढे दिवस सांभाळून. पण कोणी आलंच नाही बघायला आणि कोणी काही केलं नाही. आणि मला एवढी ताकद नाही आहे की मी कन्झ्युमर कोर्टात जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. नाही तर मी करू शकले असते. आणि मला 2-4 कंपन्यांचे असे अनुभव आले आहेत की त्यांनी जे पॅकिंग दिलं होतं त्याच्यापेक्षा त्यात माल कमी होता, बिस्किट्स वगैरे. तर मी त्यांना कंप्लेंट केली आणि त्या कंपनीने मला रिप्लेसमेंट दिली. परंतु ह्या अमूल कंपनीने असं का केलं मला हे विचारायचं आहे. तर कृपया तुम्ही सुज्ञ बना आणि सजग राहा आणि सगळ्या गोष्टी पडताळून बघा आणि शक्यतो ना चांगल्या ठिकाणहूनच माल मागवा. ऑनलाईन माल मागवताना अशा गोष्टी मागवू नका की ज्याच्यामध्ये भेसळ असू शकते. तर त्यामुळे हा जागरूक करण्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता तुम्ही तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा आणि या व्हिडिओला माझ्या कमेंट करा, लाईक करा. म्हणजे मलाही कळेल की लोकांच्या बाबतीत काय घडतं आहे. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? तर जरा मला सांगा. ओके. चला बाय. गुड नाईट.